नमस्कार मंडळी, मी फुलाबाई वाघमारे. तर मी माझ्या घरी गट बसवायची तयारी करते. तर बघा तुम्ही काय काय घेतलंय मी. हे आहे सुगड, हे आहे टोपलं आणि ही खाली माती पडू नये म्हणून मी ही एरंड्याची पानं खाली टाकते. तर आणि हे बघा ही माती, मुंबईला माती तरी कुठं भेटती, हे विकत आणली आहे बघा ही. तर यातलं खडं बिडं काढून आता मी गटाचं स्थापना करणार आहे आणि मग तुम्हाला गटाची मांडणी कशी करते ती दाखवते. हे बघा अशी माती टाकायची खडं काढून. तर गावाला ती माती असते, इकडं काय माती भेटत नाही आम्हाला विकतच घ्यावं लागतं सगळं. आणि घट खूप चांगला येतो, मस्त. तुम्हाला घट उगवल्यावर पण मी दाखवी, रोज व्हिडिओ टाकील गटाचे. तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आई, आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगता का की तुम्ही हे जे घट बसवता याच्यामध्ये काय काय केलेलं आहे ते? आता बघ, मी घेतलं हे टोपलं आणि टोपल्याच्या खाली हे ठेवलंय असं आणि अच्छा, आणि मन मांडणी म्हण. आणि त्याच्यात गळुनी माती म्हणून मी टाकले ती एरंड्याची पानं. अच्छा. आणि त्याच्यावर मी टाकली माती. आता ही माती खडायची आहे म्हणून मला थोडं अशी बघून बघून टाकावी लागते. आता ह्याच्यावर धान्य पेरायचं असं. अच्छा. आणि मग बापरे, एवढी माती? मग आता कुठं मुंबईला माती भेटती, पण आणली आता कुठून तरी विकत आणावं लागते, काय करायचं. आणि योग्य असं खडं काढून असं टाकावं लागते. त्याच्यावर चांगलं करावं लागते असं, जरा टास करून म्हणजे येते चांगलं. देवाचं करायचं तर चांगलंच करायचं ना. आणि आता जे तुम्ही याच्यावरती धान्य हे करणार आहात ते कोणतं, काय काय घेणार आहे धान्य? ते कुणी 7 दाणाचा बसवतं, कुणी 5 दाणाचा बसवतं, कुणी 9 दाणाचा बसवतं. जसं आपल्याकडे जसं धान्य असेल तसं बसवायचं. ज्वारी, गहू, जवस, परत खपलीचं गहू, करडी, हे मुख्य आहे. हरभरा. पण आता इकडं मुंबईला काय बी टाकते ती रब्बीचं धान्य टाकावं लागतं, रब्बीचं. अच्छा. खरीपाचं धान्य नाही टाकायचं, पण टाकते की आता इकडं लोक काय भेटत नाही म्हणून काय करायचं. आई, आता काय करताय तुम्ही? आता मी ही धान्य टाकते बाळा, धान्य टाकते. ज्वारी, गहू आणि दुसरं मिक्स धान्य 5 दाणाचा बसवते तिथं मी ही टाकते. हे मिक्स धान्य हे बघ. आता काय इकडं भेटत नाही तर जे आहे ते आपलं आंबाबाई घेईल माणूस, काय करायचं. पेरायचं असं. ऐराचा उद उद गट भरला भरला भरला, आली अंबिका माझ्या घरला. गट भरला भरला भरला, आली अंबिका माझ्या तू घरला. असं घट भरायचा. आता ही वरतून परत माती टाकायची का? थोडी थोडी टाकायची माती, म्हणजे उगवून येते मग टाकायचं असं. म्हणूनच दरवर्षी तुम्ही घट भरता की ती खूपच चांगला एकदम भरभरून येतो नेहमी. येतो ना. पाणी टाक माणशी याच्यात. चांगले ना पाणी? हो, चांगलं ताजं पाणी घेतलेलं. एक सुपारी टाक आणि एक लेकरवाळा हळकून टाक. लेकरवाळा हळकून म्हणजे त्याला असं हे असतंय थोडं बघू. आहे का नाही? हळकुंड आहे पण लेकर हळ नाही मिळते. तसून आता काय करायचं. मग दुसरं देऊ का? जे आहे ते देवाला पावलं म्हणायचं. जे आहे ते देवाला पावलं. आंबाबाई सगळं उत्पन्न करते तर आपण काय करायचं.
बघू आहे का थोडं मीटरवर थोडंसं आहे 1 रुपया आहे. इथं बघा हे बघा रुपया सुपारी आणि हळकुंड पानं घे माणसं नारळ आई गाणं म्हण की एखादं. काय म्हणू आता गाणं गटबाई घातला धानाचा कोऱ्या घागरीचा गटम्या घातला धानाचा कोऱ्या घागरीचा गटम्या घातला माळ लावली पानाची नागवेली पाना. किती पानाची माळ बसवली आई? 9 पानाची. दिवाळी लावणाऱ्या अर्चना बाबा आई झालं का? हा झालं. आई राधा उद उद येडसरीचा उद उद बोल भवानी माता की जय. अशी आपली साधी गोळी बघते आई पाहून घे. साधं सुधं तुला आवडतं तर घे मान्य करून. आता नारळ ठेवायचा. हळदी कुंकू दे जरा लावायला. आणि चुना घ्यायचा आहे ना आणि हलवायचं ना. ते माती नाही घ्यायला हळदी कुंकू व्हायचं. हां चालतं ते तसं काय. तुला लावून घे हळदी कुंकू आई लगेच. मला आई गाणं म्हण की आता घट बसलाय. गटमी घातला धानाचा कोऱ्या घागरीचा गटमी घातला धानाचा कोऱ्या घागरीचा गटमी घातला माळ लावली पानाची नागवेली पानाची माळ लावली